सर्व मित्रांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आजच्या या पत्रकार परिषदेच्या संदर्भात चंद्रपूर वनी आर्मी लोकसभेचे अधिकृत उमेदवार राजेशजी बेले, आमच्या उजवीकडे बसलेले महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य कुशलभाऊ मेश्राम, आमच्या डावीकडे बसलेले बालमुकुंद बिरड साहेब आणि महाराष्ट्र युवा अध्यक्षाची डॉक्टर निलेश विश्वकर्मा, मी ॲडव्होकेट प्रियदर्शी केले, प्रवक्ता वंचित बहुजन आघाडी। निवडणुकीच्या या प्रचाराच्या परिणामामध्ये महिला शहर अध्यक्षा तनुजाताई रायपुरे या सुद्धा इथे उपस्थित आहेत। निवडणुकीच्या मुद्द्यांच्या संदर्भात चर्चा कुठेही आपल्याला होताना दिसत नाही। सांस्कृतिक मंत्र्याची संस्कृती पण आपण बघितलेली आहे आणि चंद्रपूरच्या या सगळ्या प्रचाराच्या वातावरणामध्ये बाळासाहेब आंबेडकर आपल्याकडे काही निवेदन आणि काही मुद्दे मांडत आहेत, तेव्हा मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं निवेदन सांगावं। मागच्या 2.5 वर्षामध्ये एक नवीन फिनॉमिना बघायला मिळतो। आणि हा नवीन फिनॉमिना जो आहे तो म्हणजे 2014ला सुरुवात झाला की काँग्रेस पक्ष संपवायचा। त्या प्रत्येकाला असं वाटलं की एक पॉलिटिकल पार्टीचं भांडण आहे, त्या ह्याच्यामध्ये आपल्याला असताना दिसतंय। एक प्रॉपगंडा म्हणून त्या ठिकाणी बघण्यात आला, परंतु काँग्रेस सोडलं आणि स्वतःचाच पक्ष संपवायला निघाला आणि ते मागच्या 3 वर्षापासून अत्यंत प्रॉमिनंटली दिसायला लागले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाचं सरकार असं संबोधत नाही। कुठलीही योजना आली, सरकारची योजना अशी नाही तर ती पूर्णपणे नरेंद्र मोदी यांची असणारी योजना अशा दृष्टीने त्या ठिकाणी मांडतात। म्हणजे काँग्रेस संपवण्याची गोष्ट त्यांनी सोडली, त्यांनी आता असताना स्वतःचा भारतीय जनता पक्ष संपवण्याचा मार्ग केला। त्याच्या पुढे जाऊन आपण असताना पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचा असताना बॅकबोन जे आहे ते RSS आहे। वैचारिक मतभेद आमच्या RSSचे आजही कायम आहेत। ते वैचारिक मतभेद आम्ही असताना म्हणालो होतो की ते वैदिक धर्म चे पुरस्कर्ते आहेत आणि मग जात व्यवस्थेचे पुरस्कर्ते। आम्ही त्यांना असं म्हटलं, तुम्ही बदलला हे दाखवायचं असेल तर जात व्यवस्थेतले पुजारी पण आपण संपवलं पाहिजे, म्हणजे कुठल्याही जातीत असेल। त्याच्या जागी एक हिंदू थिओलॉजिकल स्कूल उभी करायची आणि त्यातून जो बाहेर पडेल त्याला सगळे हिंदू धर्मातले विधी व कार्यक्रम जे आहेत ते करण्याचा अधिकार राहील। जातीवरती आधारित पुजारी पण बंद। त्याच्यामुळे आमचे मतभेद आहेत त्यांच्यावर, नाही असं नाही, पण दुर्दैवाने असं म्हणता येईल की ज्या RSSच्या जोरावरती नरेंद्र मोदींचं सरकार आलं
आम्ही असं मोहन भागवत यांना असताना विचारतो की तुम्ही मागच्या 2.5 वर्षामध्ये किती वेळा नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ मागितला, किंवा त्यांना असताना तुम्ही सांगितलं की आपण भेटलं पाहिजे. या 2.5 वर्षामध्ये नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांची भेट तरी झालेली आहे. संघाचा असणारा जो कार्यकर्ता आहे त्यांनी हा प्रश्न स्वतःलाच विचारला पाहिजे की नरेंद्र मोदी हे जर मोहन भागवतांना भेटत नसतील तर त्यांनी नरेंद्र मोदींना असणारा प्रचार का करावा? कारण उमेदवार हा असणारा बीजेपीचा नाही तर सांगितलं जातो नरेंद्र मोदींचा असणारा उमेदवार, मोदींचा उमेदवार. त्याच्यामुळे असणारा भारतीय जनता पक्षच संपलाय की काय अशी असणारी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. म्हणजे पार्टीलेस देशाला करण्याचं धोरण चाललेलं आहे, हे धोकादायक. मोदींच्या मनामध्ये जे आहे, पोटामध्ये जे आहे ते आता तोंडावरती यायला लागलं. पंतप्रधान ते आहेत, पुन्हा 5 वर्ष मीच सत्तेवरती येणार म्हणून असं सांगतात. काँग्रेसवाल्यांनी 29 असताना तयारी करावी असंही त्या ठिकाणी म्हणतात. आणि दुसऱ्या बाजूस सत्तेवरती नसलेला काँग्रेस हा देश सोडणार असा प्रचार त्यांचा चाललेला आहे. देशाचा एकोपा किंवा युनिटी ज्याला आपण म्हणू, याच्यामधला बिगेस्ट फॅक्टर जो आहे, सगळ्यात महत्वाचा फॅक्टर जो आहे तो पॉलिटिकल पार्टीज आहे, राजकीय पक्ष आहे. राजकीय पक्ष हे भारताच्या एकतेचे सिंबॉल आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि हे सिंबॉल संपवायला कोण निघालेला आहे तर नरेंद्र मोदी निघालेले आहे. त्याच्यामुळे आमचा असणारा आरोप आहे नरेंद्र मोदींवरती की त्यांनाच आज देश तोडायचा आहे. आता ही जी नरेंद्र मोदींची भूमिका आहे आणि त्याच्याच बरोबर असणारा मोहन भागवत यांना भेटायचं नाही, संघातला जो कार्यकर्ता आहे त्यालाही मान्य आहे का? दुसऱ्या बाजूस संघ आणि भारतीय जनता पक्ष आम्ही हिंदूंचे प्रतिनिधी आहोत म्हणून या ठिकाणी म्हणतात आणि आम्ही ख्रिश्चनांच्या आणि मुसलमानांच्या विरोधात आहेत असं ते सांगतात. 2014 ते प्रश्नाचं उत्तर राज्यसभेमध्ये देईपर्यंत मागच्या 5 महिन्या अगोदर ह्याच गव्हर्नमेंटने दिलेल्या आकडेवारीप्रमाणे $17 लाख कुटुंब की ज्यांची स्थावर मालमत्ता 50 कोटीच्या वरती आहे आणि ज्यांचा धर्म हिंदू आहे अशांनी भारतीय नागरिकत्व सोडलं. याचं समर्थन आरएसएस कसं करतं? आमचं मतदारांना आव्हान आहे की आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल किंवा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रचाराला येतील आपल्या वस्तीमध्ये, आपल्या गावामध्ये किंवा आपल्यापर्यंत, पहिल्यांदा त्यांना असं विचारा की ही 17 लाख कुटुंब, आणि हे उत्तर त्यांनी राज्यसभेमध्ये दिलेलं आहे.
माझी आकडेवारी नाही, राज्यसभेमध्ये दिलेल्या उत्तराप्रमाणे 17 लाख कुटुंब यांनी भारतीय नागरिकत्व सोडले. तर ह्यांना मतदान कसं द्यायचं हे मतदारांनीच आता विचारलं पाहिजे. व दुसरं महत्वाचं आहे, कालच्याच एका चॅनलच्या माहितीप्रमाणे भारतावरचं कर्ज हे जीडीपीच्या इक्वल झालेलं आहे. म्हणजे जीडीपी ह्या देशातली 100 असेल तर आता कर्जही 100 झालेलं आहे. की जे नरेंद्र मोदी सत्तेवरती येताना 26 रुपये कर्ज होतं, म्हणजे 100 रुपयाचं उत्पन्न असेल तर 26 रुपये कर्ज होतं. आज जीडीपी 100 रुपयाची असेल तर केवढंच कर्ज त्या ठिकाणी झालेलं आहे. येत्या 2 वर्षामध्ये कंगाल होण्याच्या मार्गावरती आहोत. शेवटचा मुद्दा या ठिकाणचा असताना की इंडस्ट्रीवरती रेडिंग करत 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 हे सरकार चाललं. आता इथल्या व्यापाऱ्याला मी असताना आवाहन करतोय की तुमच्या दारामध्ये ईडी नको असेल, सीबीआय नको असेल, ते नरेंद्र मोदींचं सरकार येऊ देऊ नका. नरेंद्र मोदींचं सरकार आलं तर सेकंड फेज ऑफ रेडिंग जे होणार आहे, धाडी ज्या पडणार आहे त्या व्यापाऱ्यांवरती होणार आहेत, हे व्यापाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. जालना हा एक असणारा आयर्न स्टील मॅन्युफॅक्चरिंग करणारं युनिट आहे. या ठिकाणी ज्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे हे सगळे भारतीय जनता पक्षाचे समर्थक आहेत आणि डोनर्सही आहेत. 1.5 वर्षापूर्वी या जालना स्टील इंडस्ट्रीजवरती 14 ठिकाणी धाडी पडल्या. हे 14 जण ही बीजेपीचे नुसते समर्थक नव्हते तर ते डोनर होते, अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा चंद्रपूरमधल्या व्यापाऱ्यांना आपण त्यांना बीजेपीचे मतदार आहोत, डोनर आहोत म्हणून इथे वाचल्या जाईल असं नाही. तर मागणींसाठी किती जिंकतील हे आज नाही सांगत मी, पण आम्ही निश्चितपणे जिंकू एवढं आपल्याला सांगतो. कारण माझ्या अंदाजानं इथले जे अॅनालिस्ट आहेत हे ट्रेडिशनल अॅनालिस्ट आहेत. मला कंप्लीट करू द्या प्लीज. हे ट्रेडिशनली अनालिसिस करता येत असं मी त्या ठिकाणी मानतोय. मी आता बुलढाणा म्हणून असं उदाहरण देतो की माझ्या बाजूला आहे. जरांगे हा फॅक्टर कोणीच लक्षात घेतलेला नाही. मराठा समाजामधला असताना गरीब मराठा हा जरांगेला असताना स्वतःचा मेंटॉर म्हणून मानतोय. आज माझा होरा आहे हा, मी असं म्हणतोय. आणि जे काही बघितलेलं आहे 30% मतदान हा जरांगे पाटलाच्या ह्याच्याप्रमाणे वोटिंग करणार आणि त्यांनी या 4ही पक्षांना मतदान देऊन
नाही, आणि तो म्हणजे की आपण असा ओबीसी हा नेहमीच धार्मिक आहे आणि मग भारतीय जनता पक्षाकडे आपण पाहतो. परंतु जे काही मध्यंतरी आंदोलनं झाली त्या आंदोलनामधून असा ओबीसी हा पॉलिटिकल जागृत झालेला आहे आणि वोकलही झाला अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून संख्येने बलाढ्य असणारा मराठा समाज ज्याला तो ठणकावून सांगत होता की मी तुला माझ्या ताटामध्ये घेत नाही, माझ्यामध्ये तू रिझर्वेशन घेऊ नको, तेव्हा एसर्टिव्ह झालाय असं मी त्या ठिकाणी मानतो. हे दोन फॅक्टर्स माझ्या फार मोठ्या प्रमाणात इफेक्ट करतील असं मानतो. बाळासाहेब, वंचितला प्रत्येक निवडणुकीमध्ये उमेदवार आयात का करावा लागतो? कारण मागे पण असं झालं, यावर्षी पण. आयात म्हणण्यापेक्षा उमेदवार आमच्याकडे असतो, येतात त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, आणि नंतर मग असणारं नडवण्याचं जे कामकाज चालतं या ठिकाणी त्यामध्ये असणारा उमेदवार मग एक तर गप्प बसतो किंवा असणारं घरी त्या प्रेशरायझिंग टॅक्टिक्सला आम्ही असणारं तोंड देऊ शकत नाही, हे मी कबूल करतो. बाळासाहेब, गुजरात सरकारने एक नवीन अध्यादेश आणला आहे. जर हिंदू धर्मातील लोकांना शीख बौद्ध धर्मात जर कन्वर्ट करायचं असेल किंवा त्यांना धर्मांतर करायचं असेल तर सरकारची परवानगी घ्यावी लागेल. मुळात कसं आहे की रिलिजियस फ्रीडम आहे, तुम्ही कुठल्या रिलिजन मध्ये जाता, कुठल्या देवाला मानता, कुठली देवीला मानता, हा तुमचा असणारा अधिकार आहे. मायानंदनं हा असणारा निर्णय जो काही केलेला आहे तो चॅलेंज केलेला आहे कोर्टामध्ये. बाळासाहेब, कुठलीही निवडणूक लढण्यासाठी आर्थिक पाठबळ हे अत्यंत महत्वाचं असतं. आपल्याकडून आर्थिक पाठबळ मिळवण्यासाठी लोकवर्गणीचा वापर केला जातो किंवा ते एक माध्यम आहे, आपलं प्रभावी माध्यम आहे. आणि वंचितला मानणारा जो वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात जमेल तशी मदत करतोय. पण दुसरीकडे आपण हेलिकॉप्टरने देखील प्रचार करता आणि ही एक महागडी यंत्रणा मानली जाते निवडणुकीतली. कसं मॅनेज करता? मग पक्षाकडे इतकं आर्थिक पाठबळ आहे की नाही, नेमकं काय सत्य परिस्थिती आहे? लोक वर्गणी देतात, तुम्हीच कबूल केलेलं आहे. क्राऊड फंडिंग आम्ही असताना करतो, त्याच्याच बरोबर असताना QR कोड मार्फत तुम्हाला असणारं फंडिंग करता येते. आणि आमचं जेवढं अकाउंट्स आहेत ते सगळे आम्ही असणारं वेबसाईटवरती टाकतो. हे बरोबर आहे की मी असणारं हेलिकॉप्टरने फिरतोय आज, याचं कारण की मला असणारं सगळे मतदारसंघात माझा प्रचार हा जर करायचा असेल तर ते एक माध्यम आहे की जे मला वापरावं लागतं. या माध्यमाचा असणारा खर्च जो आहे, जो आमच्या असणारे जेवढे स्टार प्रचारक आहेत या सगळ्यांचा असणारा खर्च हा पार्टी अकाउंट मधून होतो. जो प्रचार केला आणि त्यावेळेस तिसऱ्या क्रमांकावर रेसवर आपली वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर लोकसभा वणी आणि चंद्रपूर दिसत होती. पण आता रेसच्या बाहेर तिथून राहिली. मी नाही म्हणत जनतामध्ये, यासाठी तुम्हाला काय? माझं म्हणणं असं आहे की रिझल्ट होईपर्यंत कोणी जजमेंट देऊ नये असं माझं आग्रह आहे. प्रत्येकाची मतं ही असतात. माझं जे आज अनालिसिस मला असताना जे दिसतंय त्या ह्याच्यामध्ये असणारा आदिवासी हा जो आहे म्हटलं की तुम्ही काही फॅक्टर्स लक्षात घेत नाहीये. आणि त्याचं कारण की नांदेडमध्ये आदिवासी डीनला संडास धुवायला लावलाय, हा इश्यू ना तुम्ही हायलाइट केला, ना कधी बघितला, ना त्याचे मोर्चे निघाले त्याच्याकडे तुम्ही लक्ष घेतलं, किंवा आजही त्याच्यामध्ये त्याच्याबद्दलची किती चीड आहे ही तुम्ही असा अंदाज घेतलेला नाही. त्याच्यामुळे माझ्या अंदाजानं हे जे प्रिडिक्शन जे चाललेले आहेत त्या तुमच्या प्रिडिक्शन्स खऱ्या ठराव्यात असं मी त्या ठिकाणी हे करतो. पण परिस्थिती वेगळी निघाली तर शॉक लागू नका एवढं फक्त विनंती. बाळासाहेब, इकडे
तुम्ही इंडी आघाडी सोबत वारंवार जागांसाठी तडजोड करता आणि मागच्या काही वर्षात लक्षात येते की प्रत्येक वेळेस त्या काही तुमच्या मागण्या पूर्ण करत नाही आणि तुम्ही बाहेर पडता. येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा तुम्ही त्या टेबलवर बसणार आहात का तडजोडीसाठी? नाना पटोलेंना हा प्रश्न विचारला तुम्ही काय की त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी माघार का घेतली? तुम्ही हा प्रश्न जर विचारला तर तुमच्या प्रश्नामध्ये तुम्हाला उत्तर दिसेल. बट सर इसी प्रश्न का एक्सटेंशन है, जैसे कि आपने स्टार्टिंग में कहा मोदी साहब ने उसी पर को आप रट रहे हो. जो हम लोग ने बात कही कि पिछले बार के जो है 9 सीटों पर कांग्रेस को सिर्फ और एनसीपी को सिर्फ मुसलमानों के वोट मिले, हिंदुओं के वोट मिले. आपने इसको कभी ध्यान से देखा ही नहीं और इसलिए आपका जो है जो कहने जा रहा है वही आप सुनते रहे हो, दूसरा कोई है नहीं. हमारे विचार जो है उन्हें विचार है, लोगों का जहन कोई बना नहीं, जहन बना हुआ है इसलिए मैं कह रहा हूं. मैंने ये इसलिए बात कही आपसे कि मैंने आंकड़े को ऊपर से बता दिया था कि 9 सीटों पर कांग्रेस को सिर्फ मुसलमानों के वोट मिले और किसी के मिले नहीं. इस आने के बाद भी अगर आप सुन नहीं रहे हो तो शायद आपने अपना मन बना लिया है कि इन्होंने जो कहा है वो गलत है. देखिए अलायंस ये बात रहती है कि कब जमता है कभी नहीं जमता है. अब ऐसा है, मैं अगर आरोप करूं कि कल्याण की सीट एकनाथ शिंदे के लिए उद्धव ठाकरे ने छोड़ दी, पंकजा मुंडे की सीट एनसीपी ने 5 बार गिरा हुआ आदमी दोबारा वहां पे खड़ा किया है, तो इसका मतलब क्या है? आप उसका मतलब निकालते ही नहीं हो. नए चेहरे होने के बाद, नया कार्यकर्ता होने के बाद भी उसको आप नहीं रिपीट करते हो. जो गिरा हुआ है उसको है. मैंने आज 2 नाम बताया, मैं से 20 नाम कॉन्स्टिट्यूंसी के बताऊंगा कि जहां पर उम्मीदवार जो है वो फिक्सिंग है. जैसे भंडारा की है, बुल्ढाना की है. ओल्ड शिवसेना का कैंडिडेट जाधव एकनाथ शिंदे के साथ है, उसी को उम्मीदवारी दी है एकनाथ शिंदे ने. उद्धव ठाकरे ने जो उम्मीदवारी दी है उसके पीए को दी है. तो ये मैच फिक्सिंग है या नहीं है? भाजपसोबतच झालेलं काय? छत्रपती जे आहे शाहू महाराज हे वंशज नाहीये असं म्हणणं आहे तिथे उमेदवारांचं आणि याला बावनकुळेंनी समर्थन देखील. जगाला माहिती आहे आणि जगाने एक्सेप्ट केलेलं आहे की शाहू महाराजांचं कुटुंब कोण आहे, त्यांचे जवळचे कुटुंबातले माणसं कोण आहेत. त्याच्यामुळे जगाने मान्य केल्यानंतर, 2 गाढवांनी कॉमेंट केल्यानंतर त्याच्यावरती आपण कॉमेंट करावं असं मला वाटत नाही. तो इस बार कितने सीटें आप ला रहे हो? 4 तारीख तक होती है. जिजाऊ संघटनेची स्थापक गेली ठाकरे हे जिजाऊ विकास पार्टीमधून येणारी लोकसभा निवडणूक लढवत आहे. वंचित बहुजन आघाडी समर्थन दिले आहे. त्याबाबत तुम्ही वाचताय का त्याच्यामध्ये? प्रश्न आलाय तुमच्याकडे, तुम्ही स्वतःच विचारा, दुसऱ्याचं कशाला विचारताय? निर्भय मनेचा असणारा एक कार्यक्रम झाला होता
ॲडव्होकेट वसंत आसिम सरोदे आणि इतर यांनी, पण आता तेच सगळे अडकलेले आहेत. त्यांचेच मला फोन येतात, तुम्ही जे म्हणत होतात ते खरं आहे, आम्ही तुमचं ऐकलं पाहिजे होतं त्यावेळेस. तर आता प्रचार कोणाचा करायचा आणि प्रसार कोणाचा करायचा हाच त्यांच्या पुढे प्रश्न राहिलेला आहे. सर्व मित्रांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या या पत्रकार परिषदेच्या संदर्भात चंद्रपूर वनी आर्मी लोकसभेचे अधिकृत उमेदवार आणि राजेशजी बेले, आमच्या उजवीकडे बसलेले महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य कुशलभाऊ मेश्राम, आमच्या डावीकडे बसलेले बालमुकुंद बिरड साहेब आणि महाराष्ट्र युवा अध्यक्षाची डॉक्टर निलेश विश्वकर्मा, मी ॲडव्होकेट प्रियदर्शी केले, प्रवक्ता वंचित बहुजन आघाडी. निवडणुकीच्या या प्रचाराच्या परिणामामध्ये महिला शहर अध्यक्षा तनुजाताई रायपुरे या सुद्धा इथे उपस्थित आहेत. निवडणुकीच्या मुद्द्यांच्या संदर्भात चर्चा कुठेही आपल्याला होताना दिसत नाही. सांस्कृतिक मंत्र्याची संस्कृती पण आपण बघितलेली आहे आणि चंद्रपूरच्या या सगळ्या प्रचाराच्या वातावरणामध्ये बाळासाहेब आंबेडकर आपल्याकडे काही निवेदन आणि काही मुद्दे मांडत आहेत, तेव्हा मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं निवेदन सांगावं. मागच्या 2.5 वर्षामध्ये एक नवीन फिनॉमिना बघायला मिळतो. आणि हा नवीन फिनॉमिना जो आहे तो म्हणजे 2014ला सुरुवात झाला की काँग्रेस पक्ष संपवायचा. त्या प्रत्येकाला असं वाटलं की एक पॉलिटिकल पार्टीचं भांडण आहे, त्या ह्याच्यामध्ये आपल्याला असताना दिसतंय. एक प्रॉपगंडा म्हणून त्या ठिकाणी बघण्यात आला. परंतु काँग्रेस सोडलं आणि स्वतःचाच पक्ष संपवायला निघाला आणि ते मागच्या 3 वर्षापासून अत्यंत प्रॉमिनंटली दिसायला लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाचं सरकार असं संबोधत नाही. कुठलीही योजना आली
सरकारची योजना अशी नाही, तर ती पूर्णपणे नरेंद्र मोदी यांची असणारी योजना अशा दृष्टीने त्या ठिकाणी मांडतात. म्हणजे काँग्रेस संपवण्याची गोष्ट त्यांनी सोडली, त्यांनी आता असताना स्वतःचा भारतीय जनता पक्ष संपवण्याचा मार्ग केला. त्याच्या पुढे जाऊन आपण असायला पाहिजे. त्या भारतीय जनता पक्षाचा असणारा बॅकबोन जे आहे ते RSS आहे. वैचारिक मतभेद आमच्या RSSचे आजही कायम आहेत. ते वैचारिक मतभेद आम्ही असताना म्हणालो होतो की ते वैदिक धर्म चे पुरस्कर्ते आहेत आणि मग जात व्यवस्थेचे पुरस्कर्ते. आम्ही त्यांना असं म्हटलं, तुम्ही बदलला हे दाखवायचं असेल तर जात व्यवस्थेतले पुजारी पण आपण संपवलं पाहिजे, म्हणजे कुठल्याही जातीत असेल. त्याच्या जागी एक हिंदू थिओलॉजिकल स्कूल उभी करायची आणि त्यातून जो बाहेर पडेल त्याला सगळे हिंदू धर्मातले विधिवत कार्यक्रम जे आहेत ते करण्याचा अधिकार राहील. जातीवरती आधारित पुजारी पण बंद. त्याच्यामुळे आमचे मतभेद आहेत त्यांच्याकडून, नाही असं नाही. पण दुर्दैवाने असं म्हणताय की ज्या RSSच्या जोरावरती नरेंद्र मोदींचं सरकार आलं, आम्ही असं मोहन भागवत यांना असताना विचारतो की तुम्ही मागच्या 2.5 वर्षामध्ये किती वेळा नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ मागितला, किंवा त्यांना असताना तुम्ही सांगितलं की आपण भेटलं पाहिजे. या 2.5 वर्षामध्ये नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांची भेट तरी झालेली आहे. संघाचा असणारा जो कार्यकर्ता आहे त्यांनी हा प्रश्न स्वतःलाच विचारला पाहिजे की नरेंद्र मोदी हे जर मोहन भागवतांना भेटत नसतील तर त्यांनी नरेंद्र मोदींना असणारा प्रचार का करावा? कारण उमेदवार हा असणारा BJPचा नाही तर सांगितलं जातो नरेंद्र मोदींचा असणारा उमेदवार, मोदींचा उमेदवार. त्याच्यामुळे असणारा भारतीय जनता पक्षच संपलाय की काय अशी असणारी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. म्हणजे पार्टीलेस देशाला करण्याचं धोरण चाललेलं आहे, हे धोकादायक. मोदींच्या मनामध्ये जे आहे, पोटामध्ये जे आहे ते आता तोंडावरती यायला लागलं. पंतप्रधान ते आहेत, पुन्हा 5 वर्ष मीच सत्तेवरती येणार म्हणून असं सांगतात. काँग्रेसवाल्यांनी 29चा असताना तयारी करावी असंही त्या ठिकाणी म्हणतात. आणि दुसऱ्या बाजूस सत्तेवरती नसलेला काँग्रेस हा देश तोडणार असा प्रचार त्यांचा चाललेला आहे. देशाचा एकोपा किंवा युनिटी ज्याला आपण म्हणू, याच्यामधला बिगेस्ट फॅक्टर जो आहे, सगळ्यात महत्वाचा फॅक्टर जो आहे तो पॉलिटिकल पार्टीचा, राजकीय पक्ष. राजकीय पक्ष हे भारताच्या एकतेचे सिंबॉल आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि हे सिंबॉल संपवायला कोण निघालेला आहे तर नरेंद्र मोदी निघालेले आहे. त्याच्यामुळे आमचा असणारा आरोप आहे नरेंद्र मोदींवरती की त्यांनाच आज देश तोडायचा आहे. आता ही जी नरेंद्र मोदींची भूमिका आहे आणि त्याच्याच बरोबर असताना मोहन भागवत यांना भेटायचं नाही, संघातला जो कार्यकर्ता आहे त्याला ही मान्य आहे का? दुसऱ्या बाजूस
संघ आणि भारतीय जनता पक्ष आम्ही हिंदूंचे प्रतिनिधी आहोत म्हणून या ठिकाणी म्हणतात आणि आम्ही ख्रिश्चनांच्या आणि मुसलमानांच्या विरोधात आहेत असं ते सांगतात. 2014 ते प्रश्नाचं उत्तर राज्यसभेमध्ये देईपर्यंत मागच्या 5 महिने अगोदर ह्याच गव्हर्नमेंटने दिलेल्या आकडेवारीप्रमाणे सतरा लाख कुटुंब की ज्यांची स्थावर मालमत्ता 50 कोटीच्या वरती आहे आणि ज्यांचा धर्म हिंदू आहे अशांनी भारतीय नागरिकत्व सोडलं. याचं समर्थन RSS कसं करतं? आमचं मतदारांना आव्हान आहे की RSS आणि विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल किंवा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते